नागपूर येथील अशोकनगर परिसरातील पंढरीनाथ काळे यांच्या टॉयलेटच्या वरच्या माळ्यावर हा बिबट्या बसलाय। तसेच ही बातमी पसरताच परिसरात बघ्यांची गर्दी होती आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची या बिबट्याला पकडण्यासाठी दमछाक होताना दिसून आलं। याबाबत सविस्तर वृत्त असे की अशोकनगर परिसरात पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या वस्तीत सकाळपासून हा बिबट्या बसलेला होता। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। गेल्या 3 तासापासून बिबट्या एकाच जागेवर बसून असला तरी देखील वन विभागाचे कर्मचारी यांना त्याला पकडण्यासाठी सर्व उपाययोजना करताना त्यांची दमछाक झाली। या परिसरात जाळ्या लावण्यात आल्या तर बिबट्या असलेल्या घराच्या चारही बाजूंनी सापळा रचण्यात आलाय। सकाळी 7 वाजेच्या सुमारास विकास काळे यांनी फोन करून ही माहिती देताच तात्काळ वन विभागाचे अधिकारी तेथे दाखल झाले। 2 ते 3 तास बिबट्या एकाच ठिकाणी बसलेला होता, परंतु नागरिकांनी सावध राहण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आल्या। अशोकनगर परिसरात राहणाऱ्या योगेश शेवरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। सकाळी 7 वाजेच्या सुमारास आमचे शेजारी विकास काळे यांचा फोन आला आणि त्यांनी जर सांगितलं का इथे बिबट्या आहे, तर मी तात्काळ वन विभागाचे अधिकारी त्यांना फोन केला। साधारण 2 तास झाले अजूनसुद्धा का ते अजून त्याच जागी आहे, पण बघायची भूमिका नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। त्यांनी सांगितलं की सकाळी 7 वाजताच ते मुलीला सोडवण्यासाठी गेले असता तिथून परतून आल्यानंतर त्यांना समोर पंढरीनाथ काळे यांच्या जिन्यावरती काहीतरी हालचाल झाल्याचं दिसलं। याबाबत त्यांनी काळे यांना विचारताच काळे यांनी शेवरे यांना माहिती दिली की येथे बिबट्या दिसतो आहे। शेवरे यांनी त्वरितच पोलीस आणि वन विभागाला याबाबत माहिती दिली आणि वन विभागाचे कर्मचारी या परिसरात दाखल झाले। ही सर्व माहिती आम्हाला अशोकनगर परिसरात राहणाऱ्या आदिनाथ मेहेंदळे यांनी दिली आहे। सकाळी 6:45 वाजता मी मुलीला शाळेत सोडण्यासाठी मारुती मंदिराजवळ गेलो असताना तिथून आल्यानंतर आमच्या समोर श्री पंढरीनाथ काळे यांच्या जिन्यावरती काहीतरी हालचाल दिसलेली मला जाणवली। तर त्यांना फोन केला असता तिथे त्यांनी बिबट्या बसलेला आढळल्याचे मला सांगितले। त्यानंतर सदर न्यूजवाल्यांना त्यांनी कळवले। आदिनाथ मेहेंदळे, 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।